मित्रहो नमस्कार। गेल्या महिनाभरामध्ये प्राथमिक शाळेत हिंदी हा विषय सक्तीचा करावा असा आदेश सरकारचा आला आणि त्यानंतर बऱ्याच उलथापालथी झाल्या, राजकारण तापलं आणि एक असा निर्णय झालेला आहे की आता हिंदी भाषा सक्तीची करू नये, पर्यायी भाषा कोणती तरी द्यावी। हे सगळं जे वादळ आलं आणि गेलं, खरं म्हणजे गेलं म्हणता येईल की नाही याविषयी मला शंका आहे, कारण त्या कोणत्या ना कोणत्या रूपाने हे हिंदी येणार हे नक्की आहे असं मला संशय आहे। तर ह्या विषयावर आपण आतापर्यंत 2 व्हिडिओ ऐकले आणि एका व्हिडिओमध्ये मी असा उल्लेख केला होता की हिंदी सक्तीचा करण्यामागे आपल्या देशातील हिंदुत्वाचा सांस्कृतिक दबाव आहे की नाही असा एक मुद्दा उपस्थित केलेला होता। पण तो दबाव होता आणि आहे हे सिद्ध करणाऱ्या अनेक गोष्टी अनेकांच्या समोर असतील, त्याचा उच्चार कुणी करत नाही आहे। विशेषतः हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा या एका अतिशय चांगल्या अशा मुजुमदार यांच्या पुस्तकामध्ये हिंदीचा सांस्कृतिक वापर करून हिंदुत्वाकडे जाण्याचा, हिंदू राष्ट्राकडे जाण्याचा प्रयत्न कसा होता याचा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे। याशिवाय अजूनही काही गोष्टी आहेत, त्या आपण का ऐकायला पाहिजेत, आता झालं गेलं आपण कशाला ऐकायचं अशी भूमिका असता कामा नये। जे दृश्य तयार होत असतं त्याची मुळं कुठे कुठे पोचलेली असतात आणि कोणतं ना कोणतं खाद्य घेऊन ती येत असतात। जोपर्यंत आपण मुळांचा शोध घेत नाही तोपर्यंत दृश्य रूपात असलेल्या गोष्टीचा आपल्याला निर्णय घेता येत नाही, त्याचा अर्थ लावता येत नाही वगैरे वगैरे। आपल्या सर्वांना माहिती आहे की काँग्रेसची स्थापना जरी 1885ला झाली स्वातंत्र्याच्या कारणासाठी, तर त्याच्या अगोदरच 1860-70 पासून भारतातल्या काही हिंदू शक्ती सांस्कृतिक कारण घेऊन इंग्रजांच्याकडे जात होत्या, त्यांच्याशी लढत होत्या आणि ते सांस्कृतिक कारण म्हणजे हा देश हिंदुस्थान व्हावा, हिंदूंचं राष्ट्र व्हावं, हिंदुत्वाला महत्त्व यावं असे ते त्यांचे विषय होते। इंग्रज ह्या गोष्टीमध्ये फारसे लक्ष देत नव्हते, पण प्रयत्न करणाऱ्या लोकांची संख्या वाढतच होती। हिंदुत्वाकडे जायचं असेल तर आपल्या हातात उपकरणं कोणती पाहिजेत, टूल्स कोणते पाहिजेत। अनेक टूल्स होते हिंदुत्ववाद्यांच्याकडे, त्यातलं एक गोहत्या बंदीचं टूल होतं, गो मांस खाण्यावर बंदी होती आणि त्याच्या चळवळी 1870 मध्ये देशभर सुरू झाल्या, त्याच्यातून दंगली पण झाल्या। 1890 मध्ये असं घडतं की इंग्रजांनी इंग्रजी ही भाषा कोर्टाची भाषा, कारभाराची भाषा म्हणून जारी केली आणि त्यामुळं भारतातल्या उर्दू आणि पारशी या काही भाषांची पिछेहाट झाली। खरं म्हणजे उर्दूची पिछेहाट होण्याचं काहीच कारण नव्हतं आणि ते चांगलं पण नव्हतं, कारण उर्दू ही अशी एक भाषा आहे आपल्या देशातली जी जनसमूह आणि सैन्य दल यांच्यातून जन्माला आलेली आहे आणि ती सर्वात मोठी भाषा, ती सर्वात सोपी भाषा, जनतेच्या ओटावरची भाषा असं तिचं स्वरूप होतं। पण इंग्रजी सक्तीचं केल्यामुळं, इंग्रजी राजकारभारात आल्यामुळं ती भाषा मागे पडली, पारशी मागे पडली आणि हिंदुत्ववाद्यांना असं वाटायला लागलं की आता ह्या परिस्थितीमध्ये आपण हिंदी लावून धरायला पाहिजे आणि हिंदीतूनच सगळं हिंदुत्वाचं राजकारण करायला पाहिजे। ते लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला हिंदीतून काही प्रकाशनं काढायला पाहिजेत। म्हणून सगळ्यात अगोदर प्रकाशन आलं हिंदीतलं, कल्याण आलं। मग गीता प्रेसने गीता हिंदीत छापून मोफत वाटायला सुरुवात केली आणि हिंदी हळूहळू उत्तर भारताच्याही पुढे आणि उत्तर भारतभर पसरायला सुरुवात झाली। त्यानंतर हिंदी शुद्धीकरणाची चळवळ पण चालू झाली आणि त्या चळवळीमध्ये गंमत अशी आहे की हरिश्चंद्र नावाचे एक लेखक होते आणि ते उर्दूतले मोठे लेखक होते। त्यांनी एके दिवशी उर्दूतून लिहायचं बंद केलं आणि ते हिंदीकडे वळले आणि त्यांनी हिंदी भाषा शुद्धीकरणाची चळवळ चालू केली। त्यांच्यानंतर प्रताप नारायण मिश्रा यांनी ब्राह्मण नावाचं एक साप्ताहिक चालू केलं आणि त्या साप्ताहिकामध्ये पहिल्यांदा हिंदीची
सांस्कृतिक भूमिका काय, ती हिंदू राष्ट्राशी कशी जोडायची, ती हिंदूंशी कशी जोडायची याचा खुलासा केला आणि एक त्यांनी सूत्र मांडलं. हिंदी कडून हिंदूंच्याकडे जायचं आणि हिंदूंचं हिंदुस्तान स्थापन करायचं. अशा प्रकारे हिंदी, हिंदू आणि हिंदुस्तान असे एक सूत्र तयार झालं आणि त्यातून हिंदी विरुद्ध बिगर हिंदी असा एक भाषिक आणि सांस्कृतिक संघर्ष पण चालू झाला. उर्दू अजून मागे नेली जाऊ लागली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक क्षण असा आला की उर्दू ही देशाची भाषा नाही आहे, तर ती मुस्लिमांची भाषा आहे असं जाहीर करण्यात आलं आणि ही भाषा मुस्लिमांना चिकटवण्यात आली. खरं म्हणजे मुस्लिमांचा आणि उर्दूचा काहीच संबंध नाही. मुस्लिम येण्यापूर्वी इथे उर्दू भाषा आहे आणि जे मुस्लिम सत्ताधारी आले ते बरेच वर्षे अरेबियन भाषेतून कारभार करत होते. पण हिंदीला जर सांस्कृतिक संघर्षात उभा करायचा असेल तर तिच्या समोर एक शत्रू पाहिजे आणि तो शत्रू उर्दू भाषेला करण्यात आला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काँग्रेसमध्ये तेव्हा मदन मोहन मालवीय नावाचे एक मोठे नेते होते आणि ते हिंदू महासभेमध्ये पण काम करत होते. त्यांच्यासमोर सुद्धा हिंदू राष्ट्राचं स्वप्न होतं. हिंदुत्व हा त्यांचा अजेंडा होता. हिंदीचा अजून प्रचार प्रसार व्हावा, तिचं महत्त्व वाढावं म्हणून त्यांनी एक 60,000 सह्यांचं निवेदन भारतातले तेव्हा एका प्रदेशाचे गव्हर्नर मॅकडोनेल यांच्याकडे ते निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की हिंदी आणि ती देवनागरी जी भाषा आहे तिला तुम्ही मान्यता द्या. ह्या गव्हर्नरने तातडीनं मान्यता दिली नाही, पण 19ला त्याने देवनागरी हिंदी असलेली न्यायालयात वापरण्याची मुभा दिली आणि त्यानंतर या देशातल्या जेवढ्या स्थानिक भाषा होत्या, प्रादेशिक भाषा होत्या, बिनलिपीच्या भाषा होत्या, छोट्या छोट्या समूहाच्या भाषा होत्या, त्या इतक्या दूर फेकल्या गेल्या की त्यांची नावच आता कोणाला आठवत नाहीत. कारण हा हिंदीचा एक दबाव फिरू लागला आणि ह्या हिंदू विरुद्ध एक सांस्कृतिक राजकारण दक्षिण भारतामध्ये पण तयार झालं. ते हिंदीला मान्यता देत नाहीत, अजूनही देत नाहीत. ते हिंदीतलं संविधान पण नको म्हणतात कारण त्यांच्या भाषा खूप मोठ्या आहेत आणि त्यांच्या भाषेमधला जो इतिहास संस्कृती आहे ती भारतातली एक सर्वश्रेष्ठ आहे. उदाहरणार्थ तमिळनाडूचा थिरुवल्लुवर हा संत घेतला आणि त्याचा कुरल हा ग्रंथ घेतला तर तो जगातल्या 100हून अधिक भाषांमध्ये कितीतरी वर्षे अगोदर गेलेला आहे. आणि हा थिरुवल्लुवर तमिळनाडूमध्ये अजूनही देवासारखा पूजला जातो. प्रत्येक घराघरात त्याचा फोटो आहे. जसा उत्तरेमध्ये रामाचा फोटो असतो तिथे थिरुवल्लुवरचा फोटो आहे. मग एवढं सामर्थ्य असताना सुद्धा या दक्षिणेतल्या भाषा प्रादेशिक राहिल्या आणि हिंदी ही हळूहळू राष्ट्राची भाषा, हिंदुत्वाची भाषा, हिंदुस्थानची भाषा अशा वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये पुढे सरकू लागले. पण तिचं वलय अजून काही पूर्ण झालेलं नाही कारण आपल्या राज्यघटनेने राष्ट्रभाषा म्हणून हिंदीला मान्यता दिलेली नाही आहे. कारण त्याच्यावरही खूप वाद झाला आणि अतिशय छोट्या मताने ती केंद्र सरकारची भाषा, संपर्क भाषा म्हणून इंग्रजीबरोबर ती आता आहे. हा सगळा इतिहास लक्षात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हिंदी पहिलीपासून सक्तीची पाहिजे असा नियम काय येतो? काय होणार आहे हिंदी सक्तीची झाल्यानंतर? आपल्याला वाटतंय की नवीन भाषा येते. ही नवीन भाषा येत नाही, त्या भाषेत असलेलं हिंदुत्व सुद्धा कोवळ्या वयात मुलांच्यापर्यंत पोहोचवणं शक्य होतं म्हणून हे सगळे चालू आहेत. एक लक्षात ठेवा, कुणीही भाषा शिकण्याला विरोध करता कामा नये. पण त्याच्यामागचं लॉजिक काय आहे, त्याच्यामागचं तत्व काय आहे, त्याच्यामागचा एक सांस्कृतिक साम्राज्यवाद काय आहे, या गोष्टीसुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजेत आणि मग ह्या भाषांचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.